प्रथमतः या ठिकाणी सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका त्या ठिकाणी संपन्न झाल्या आहेत आणि महायुतीने चांगलं यश त्या ठिकाणी संपादन केलं आहे। या महायुतीतील घटक पक्ष असणारा भाजप, या भाजपाच्या या आमदारांना मिळणार मंत्रिपद कोणती आहेत ते आमदार, चला तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया या आमदारांना मिळणार मंत्रिपद। पहा, पहिले आमदार आहेत नितेश राणे। कणकवली या विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे यांनी चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी विजय संपादन केला। 58,007 एवढ्या मताधिक्याने नितेश राणे यांनी त्या ठिकाणी विजय संपादन केला। त्यामुळे भाजपाकडून नितेश राणे यांना चांगलं मंत्रिपद मिळेल अशी खात्रीलायक सूत्रांद्वारे माहिती मिळालेली आहे। त्याचबरोबर पुढचे उमेदवार आहेत म्हणजे आमदार आहेत शिर्डी विधानसभा मतदारसंघातील विखे पाटील म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील त्या ठिकाणी चांगलं मताधिक्य मिळालेलं आहे आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी प्रतिभाताई घोगरे यांचा या ठिकाणी 70,282 एवढ्या मताधिक्याने पराभव केला। त्यामुळे विखे पाटील यांना त्या ठिकाणी भाजपाकडून चांगल्या मंत्रिपदाची ऑफर असणार आहे, यात कुठलीही शंका नाही। त्यानंतर पुढचे उमेदवार आहेत नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून ज्यांनी भाजपाचं कमळ फुलवलं असे विजयकुमार गावित। या विजयकुमार गावित यांना पाठीमागच्या वेळेस आदिवासी कॅबिनेट मंत्री होतं पहा, याही वर्षी म्हणजे याही वेळेस त्यांना त्या ठिकाणी चांगलं कॅबिनेट खातं त्या ठिकाणी भाजपाकडून मिळणार असल्याचं सूत्रांद्वारे त्या ठिकाणी माहिती मिळालेली आहे। त्यांचा विजय हा 76,247 एवढ्या मताधिक्याने झालेला आहे। त्याच्यामुळे विजयकुमार गावित यांना नक्कीच भाजपाकडून मंत्रिपदाची ऑफर असणार आहे। त्यानंतर पुढचे उमेदवार आहेत जामनेर विधानसभा मतदारसंघातील गिरीश महाजन यांनी देखील 26,885 एवढ्या मताधिक्याने विजय संपादन केलेला आहे आणि भाजपाकडून त्यांना चांगले मंत्रिपद त्या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे भाजपाच्या त्या ठिकाणी येणारे 25 ते 26 मंत्रिपद त्या ठिकाणी भाजपाला येणार आहेत आणि त्या भाजपाच्या मंत्रिपदामध्ये गिरीश महाजन यांना त्या ठिकाणी चांगलं मंत्रिपद मिळणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांद्वारे त्या ठिकाणी माहिती मिळत आहे। त्याचबरोबर बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून ज्यांनी विजय संपादन केला असे सुधीर मुनगंटीवार यांना देखील त्या ठिकाणी चांगलं मंत्रिपद मिळणार आहे। म्हणजेच खासदारकीला सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झाला होता, परंतु आमदारकीला बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय संपादन केलेला आहे आणि ते भाजपाचे एक विश्वासू कार्यकर्ते त्या ठिकाणी असल्या कारणाने सुधीर मुनगंटीवार यांना चांगल्या प्रकारचं कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद त्या ठिकाणी मिळणार असल्याचं समजतंय पहा। त्यानंतर पुढचे उमेदवार आहेत डॉक्टर अशोक उईके यांना देखील त्या ठिकाणी चांगलं मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। राळेगाव या विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2,812 एवढ्या मताधिक्याने विजय संपादन केला असल्या कारणाने डॉक्टर अशोकराव उईके यांना चांगलं खातं मिळण्याचं खात्रीलायक सूत्रांद्वारे त्या ठिकाणी माहिती मिळाली आहे। त्यानंतर दौंडचे आमदार ज्यांनी या ठिकाणी 13,889 मताधिक्याने विजय मिळवला आहे असे राहुल कुल यांना देखील त्या ठिकाणी मंत्रिपद मिळणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांद्वारे त्या ठिकाणी माहिती मिळाली आहे। म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आणि निकटवर्ती असणारे राहुल कुल यांच्यावर देखील बीजेपी त्या ठिकाणी विश्वास टाकणार असणार आहे असं दिसतंय। म्हणजेच राहुल कुल हे देखील महाराष्ट्र राज्याचे मंत्री त्या ठिकाणी होणार आहेत अशी खात्रीलायक सूत्रांद्वारे माहिती मिळालेली आहे। त्याचबरोबर पुढचे उमेदवार आहेत पहा मलबार हिल चे आमदार जे 68,019 एवढ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत असे मंगलप्रभात लोढा यांच्यावर देखील महत्त्वाची जबाबदारी भाजप देणार असल्याचं समजतंय। म्हणजे मंगलप्रभात लोढा हे देखील महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतील असा या ठिकाणी आपल्या सर्वेक्षणाचा अंदाज आहे। त्याचबरोबर या ठिकाणी गंगापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रशांत बम जे वेगवेगळ्या कारणांनी त्या ठिकाणी प्रसिद्ध असतात, विशेष करून शिक्षकांविषयी त्यांचा असणारा रोष आणि त्यांचं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व देखील गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलं आहे आणि 5,015 एवढ्या मताधिक्याने त्यांनी आपला विजय संपादन केलेला आहे। आणि प्रशांत बम हे फडणवीस यांचे असणारे निकटवर्ती त्याचबरोबर विश्वासू यांच्यामुळे प्रशांत बम यांना देखील मंत्रिमंडळामध्ये योग्य असं स्थान असणार आहे।
म्हणजेच महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये त्यांना देखील चांगलं मंत्रिपद त्या ठिकाणी मिळू शकतं असा अंदाज आहे। त्यानंतर पुढचे उमेदवार आहेत महेश किसन लांडे, भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी भोसरीचे आमदार यांनी देखील 63,765 एवढ्या मताधिक्याने विजय संपादन केलेला आहे आणि यावेळेस नक्कीच भाजप महेश लांडे यांना मंत्रिपद त्या ठिकाणी देणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांद्वारे त्या ठिकाणी समजतंय। म्हणजेच महेश लांडे हे देखील बीजेपीचे मंत्री होणार आहेत। त्यानंतर पुढचे उमेदवार आहेत चंद्रकांत दादा पाटील। चंद्रकांत दादा पाटील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। 1,12,041 एवढ्या मताधिक्याने चंद्रकांत दादा पाटील विजय झाले असल्या कारणाने त्यांना बीजेपीकडून चांगले मंत्रिपद त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर पुढचे उमेदवार आहेत या ठिकाणी कामठी विधानसभा मतदारसंघातील चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील चांगल्या मताधिक्याने आपला विजय संपादन केलेला आहे आणि कामठीचे आमदार बनण्याची किमिया या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे आणि ते बीजेपीचे एक विश्वासू प्रवक्ते त्या ठिकाणी असल्या कारणाने त्यांना त्या ठिकाणी चांगलं मंत्रिपद म्हणजे कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांद्वारे त्या ठिकाणी माहिती मिळत आहे। त्याचबरोबर महिलांना देखील मंत्रिमंडळात योग्य ते स्थान असणं गरजेचं आहे। त्या धोरणाने या ठिकाणी स्नेहा दुबे पंडित यांना देखील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वसईचे आमदार स्नेहा दुबे यांना मंत्रिपदाची ऑफर मिळू शकते। त्या देखील 3,153 मताधिक्याने त्या विजयी झालेल्या आहेत आणि एक महिला चेहरा म्हणून स्नेहा दुबे यांना देखील मंत्रिपद मिळू शकतं असा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आशिष शेलार वांद्रे पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून आशिष शेलार यांनी 19,931 एवढ्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे आणि आशिष शेलार हे भाजपाकडून असल्या कारणाने भाजपाचे ते निकटवर्ती असल्या कारणाने मोदी शहा यांचे देखील निकटवर्ती असल्या कारणाने आशिष शेलार यांना भारतीय जनता पार्टीकडून चांगलं मंत्री पदाचं खातं महाराष्ट्रामध्ये मिळणार यात कुठलीही शंका नाही। त्यानंतर पुढचे उमेदवार आहेत या ठिकाणी जयकुमार रावल यांना देखील जयकुमार रावल हे सिंदखेडचे आमदार आहेत आणि ते 95,884 एवढ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत आणि जयकुमार रावल यांचं असणारं मतदारसंघातील काम आणि त्यांची एक कामाची हातोटी यामुळे त्यांना एवढं मताधिक्य मिळालेलं आहे आणि त्या मताधिक्याच्या जोरावर नक्कीच त्यांना मंत्रिपदाची संधी त्या ठिकाणी महाराष्ट्र मंत्रिमंडळात मिळेल असा अंदाज व्यक्त होत आहे। त्यानंतर पुढचे आमदार आहेत शिवेंद्रराजे भोसले। शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा या विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी मंत्रिपदाची ऑफर असणार आहे कारण की सातारा विधानसभा मतदारसंघातील चांगल्या मताधिक्याने शिवेंद्रराजे भोसले म्हणजे 1,42,124 एवढ्या मताधिक्याने ते विजयी झाले असल्या कारणाने शिवेंद्रराजे भोसले यांना त्या ठिकाणी महाराष्ट्र मंत्रिमंडळात स्थान असणार आहे। त्यानंतर पुढचे उमेदवार आहेत म्हणजे आमदार आहेत अमोल जावळे। अमोल जावळे हे रावेर या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। जवळजवळ 43,562 एवढ्या मताधिक्याने अमोल जावळे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि त्यांना नक्कीच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा देखील समावेश होत असल्याचं खात्रीलायक सूत्रांद्वारे माहिती मिळाली आहे। त्यानंतर पुढचे उमेदवार आहेत बबनराव लोणीकर यांना देखील त्या ठिकाणी भाजपाकडून मंत्रिपदाची ऑफर असणार आहे। परतूर विधानसभा मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याने त्यांनी विजय संपादन केला असल्यामुळे त्यांना मंत्री त्या ठिकाणी ते होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यानंतर शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून ज्यांनी परत एकदा आमदारकी मिळवली आहे अशा मोनिकाताई राजळे यांना देखील मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाणार असल्याची चर्चा जोर धरत आहे। त्याचबरोबर राहुरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले यांना देखील मंत्रिपदाची ऑफर असणार आहे कारण की एक भाजपाचे विश्वासू आणि कायम भाजपाला साथ देणारे शिवाजीराव कर्डिले यांच्या नावाची देखील चर्चा त्या ठिकाणी आहे। त्याचबरोबर आष्टी विधानसभा मतदारसंघामधून ज्यांनी त्या ठिकाणी एक प्रकारे चांगल्या मताधिक्याने विजय मिळवला म्हणजे 77,975 एवढ्या मताधिक्याने ज्यांनी विजय मिळवला असे सुरेश धस यांना देखील मंत्रिमंडळामध्ये स्थान असल्याचं बोललं जात आहे। म्हणजे बीडचे पालकमंत्री देखील सुरेश धस होतील असं देखील बोललं जात आहे। म्हणजे खात्रीलायक सूत्रांद्वारे या ठिकाणी माहिती मिळालेली आहे की सुरेश धस यांना देखील मंत्रिपदाची ऑफर
भाजपाकडून असणार आहे। अशा प्रकारे आपण या 21 जे आमदार आहेत त्यांना मंत्रिपदाची ऑफर किंवा ते मंत्री होतील असा तुम्हाला काय वाटतं केलेला आहे? कोणत्या आमदारांना त्या ठिकाणी मंत्रिपद मिळू शकतं हे तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता। आपल्या चॅनलच्या ज्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इतर मित्रांना त्या ठिकाणी शेअर करा। सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।